मैत्रिणींनो, श्रोते हो, या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, महाराष्ट्र शासन. तुम्हा सर्वांसाठी काही एन्व्हलप्स आहेत. तुम्ही सर्व इकडे या आणि हे एन्व्हलप्स घेऊन जा. माझ्यात सुई किंवा इंजेक्शनचा आपसात वापर केल्याने HIV चा प्रसार होतो असं लिहिलंय. आणि यात असं लिहिलंय की असुरक्षित लैंगिक संबंधामुळे HIV होऊ शकतो. एकापेक्षा जास्त पार्टनर्स म्हणजे HIV चा जास्त धोका. आपल्याला आपल्या आयुष्यातील चांगले वाईट सर्व काही माहित असते, पण तरीही आपण काही गोष्टींना इग्नोर करत असतो. म्हणून मी विचार केला की जाता जाता तुम्हाला काही गोष्टींची आठवण करून द्यावी, म्हणजे तुम्ही आयुष्यात कधी इग्नोर नाही, लक्षात ठेवाल. HIV एड्स संबंधित अधिक माहितीसाठी जवळच्या सरकारी रुग्णालयातील ICTC मध्ये संपर्क करा किंवा राष्ट्रीय टोल फ्री एड्स हेल्पलाईन 1097 वर कॉल करा. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित. श्रोते, 1990च्या दशकात HIV एड्स हे शब्द आपल्या कानावर पडले आणि काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालं. या आजाराविषयी फारशी माहिती नसल्याने गैरसमज सुद्धा पसरले. परंतु शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि वैद्यकीय क्षेत्रातलं संशोधन, शिवाय जनजागृती, यातून या आजारासंबंधीची अधिकाधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात झाली. त्याचाच एक भाग म्हणजे आजची मुलाखत असणार आहे. आजचा आपला विषय आहे HIVची सद्यस्थिती, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर विजय कंदेवाड यांना. सर, नमस्कार. नमस्कार. नमस्कार नमस्कार श्रोते हो. डॉक्टर विजय कंदेवाड हे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे अतिरिक्त प्रकल्प संचालक आहेत आणि आरोग्य सेवा पुणे इथे संचालक म्हणून कार्यरत आहेत. 25 वर्षांचा वैद्यकीय सेवेचा अनुभव डॉक्टरांपाशी आहे. आज आपण HIVची सद्यस्थिती याच्या संदर्भात बोलताना मुळात HIV आणि एड्स याच्यामध्ये फरक काय, इथूनच सुरुवात करूया सर. बरोबर आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. HIV म्हणजे ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. म्हणजे HIV ह्या शब्दाचं त्या व्हायरसशी, म्हणजे त्या व्हायरसला आपण HIV व्हायरस असं म्हणतो. आणि एड्स जो आहे तो ऑटो इम्युन डिफिशियन्सी सिंड्रोम. म्हणजे ह्या व्हायरसचा संसर्ग झाल्याने किंवा त्याचं संक्रमण एखाद्या व्यक्तीला जर झालं तर त्यामुळे जे विविध व्याधी निर्माण होतात किंवा विविध आजारांनी तो बाधित होतो, ते अशा विविध आजारांच्या समूहाला आपण एड्स असं म्हणतो. मग ह्यामध्ये संभ्रम नको व्हायला, ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे HIV हे कारण असू शकतं पुढे एड्स होण्यासाठी. बरोबर. HIV हे व्हायरसचं नाव आहे, मुळात नाव आहे. HIV संसर्ग होण्याचे 4 प्रमुख मार्ग असे कोणते मानले जातात, आणि महिलांमध्ये सुद्धा या आजाराचा संसर्ग होतो, तर त्याची कारणं काय असतात आणि महिलांकडून पुढच्या पिढीकडे संक्रमणाची शक्यता कितपत असते? हाही प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, बेसिक प्रश्न आहे. महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था जी आपली मुंबईला वडाळ्यामध्ये आमचं कार्यालय आहे, आमच्या संस्थेमार्फत आपण ह्याबाबत जनजागृती मोठ्या प्रमाणात करत असतो. तर ह्याच्यामध्ये HIV संक्रमण होण्याचे जे 4 प्रमुख मार्ग आहेत, त्यामध्ये सगळ्यात पहिला जो आहे तो म्हणजे HIV संक्रमित व्यक्तीशी असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्याने. त्यामुळे ही बाब अत्यंत, आपण आता यूथवर आम्ही जास्त फोकस करतो की हे सर्वांना माहिती असलं पाहिजे. त्यानंतर आहे की HIV संक्रमित रक्त चढवल्याने, म्हणजे जे दूषित रक्त असेल किंवा HIV बाधित व्यक्तीचं ब्लड डोनेशन केलेलं असेल, तर अशा प्रकारे जर रक्त न टेस्ट करता चढवलं गेलं तर त्यामुळे HIV होऊ शकतो. त्यानंतर HIV संक्रमित सुईचा वापर केल्याने HIV होऊ शकतो. त्यामध्ये आता आपण बघतो की इंजेक्टिंग ड्रग युजर्स, बेसिकली जे मेट्रो सिटीजमध्ये, मुंबईसारख्या ठिकाणी काही प्रमाणात हे आपल्याला IDUs आढळून येतात, जे ड्रग्ज घेतात आणि त्यांचे सिरिंज निडल शेअर करतात एकमेकांची. तर ही एक मोठी संभावना असते याच्यामध्ये की तो संक्रमण होऊ शकतं. त्यानंतर HIV संक्रमित मातेकडून तिच्या बाळाला देखील HIVचा संसर्ग होऊ शकतो. आणि आपण म्हणालात की महिलांमध्ये प्रमाण वगैरे, तर प्रमाण म्हणजे ह्या 4 बाबींवर जर आपण लक्ष केंद्रित नाही केलं तर निश्चितपणे HIVचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी ह्या 4 मार्गांचं त्या ठिकाणी लक्षात ठेवले पाहिजेत आणि त्याची काळजी घेतली पाहिजे. बरोबर. सगळ्यात पहिलं कारण तुम्ही सांगितलं ते असुरक्षित लैंगिक संबंधातून HIVचा प्रसार होऊ शकतो, आणि त्यामुळे त्या बाबतीत काळजी घेणं सगळ्यात नक्कीच. त्यासाठी मग जे प्रोटेक्टिव्ह मेजर्स आहेत ते वापरले पाहिजेत. निरोधचा वापर आपण सांगतो की लैंगिक संबंधापूर्वी निरोधचा वापर करावा, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. HIV बरा होऊ शकतो का?
हां, तर ह्यामध्ये म्हणजे एमसॅक्सच्या माध्यमातून जे आमचे सगळे आरोग्य संस्था आहेत आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागामधल्या, त्या ठिकाणी जवळपास आपल्याकडे 91 उपचार केंद्र आहेत. अच्छा, बरं. अँटी रेट्रोव्हायरल थेरपी उपचार केंद्र असं म्हणतो, ART सेंटर्स असतात ती. त्या ठिकाणी मोफत त्या ठिकाणी HIV बाधित व्यक्तींना तो उपचार दिला जातो. बरं. हं. आणि ही औषधं इतकी चांगली आहेत की याचे साईड इफेक्ट्स पण कमी आहेत आणि हा आजार पूर्णपणे बरा होत नाही, हे एक लक्षात घेतलं पाहिजे. हं, हं. फक्त त्याला आपण नियंत्रणात ठेवू शकतो. जो व्हायरल लोड आहे आपला शरीरातला तो कमी करू शकतो आपण. आणि ह्यामध्ये महत्त्वाचं आहे की जो HIV सह जगणारा व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीने हे उपचार नियमितपणे घेतले पाहिजेत. मध्येच त्याला ड्रॉपआउट नाही केलं पाहिजे, औषधं सोडून नाही दिली पाहिजे. त्याने आहार चांगला घेतला पाहिजे, व्यायाम नियमितपणे केला पाहिजे. आणि त्या ठिकाणी योगा, मेडिटेशन अशा प्रकारे जर त्यांनी जीवनशैलीचा चांगला अवलंब केला तर निश्चितपणे त्यांचं आयुर्मान वाढू शकतं. आज आमच्याकडे उपचार घेणारे, आता एक उदाहरण देतो मी, नागपूरमध्ये एक 90 वर्षाचे गृहस्थ आहेत. अच्छा, बरं. जे HIVचा उपचाराखाली आहेत आणि अगदी व्यवस्थित आहेत. त्यांच्या वयाच्या मानाने त्यांची प्रकृती चांगली आहे. हं, हं. तर 80 ते 90च्या दरम्यानचे आमच्याकडे रुग्ण अजूनही ते उपचाराखाली आहेत. यावरून लक्षात येईल आपल्याला की यांचं आयुष्यमान सुद्धा चांगलं राहू शकतं जर त्यांनी चांगल्या जीवनशैलीचा अवलंब केला तर. म्हणजे जीवनशैली एक तर चांगली असणं आणि उपचार उपचारांमध्ये नियमित. सातत्य सुद्धा ते असायला अत्यंत हवं. महत्वाचं. खरं तर हा पहिला मानसिक आघात असेल ना, की अशा प्रकारे ज्यावेळेला समजतं की हो. HIV बाधित एखादी व्यक्ती आहे त्यावेळेला. ज्यावेळी सुरुवातीला आपण जसं 90 मध्ये म्हणालात, म्हणजे 88-90 त्या दरम्यान खरोखर म्हणजे खूप लोक घाबरलेले होते, जनतेमध्ये खूप संभ्रम होता. की पण आता आज म्हणजे आपण मृत्यूच की काय अगदी असे अगदी वाटायचं. बरोबर आहे. हो. कारण ह्याला उपचार नाही वगैरे अशी जी भावना निर्माण झाली होती. पण आज ही औषधं चांगल्या पद्धतीने काम करतायत. विषाणूचा स्तर त्या रक्तामधला त्या व्यक्तीचा तो नियंत्रणात राहतो. त्यामुळे ही भीती आता बरीचशी कमी झालेली आहे. अवेअरनेस वाढलेला आहे. मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, विविध इलेक्ट्रॉनिक मीडिया, वृत्तपत्र या माध्यमातून प्रचार प्रसार झालेला आहे. बरोबर. आकाशवाणीच्या माध्यमातून सुद्धा आकाशवाणी आम्ही- निश्चितपणे, मी दरवर्षी आमच्या, आता हा डिसेंबर महिना आमच्यासाठी महत्त्वाचा असतो, त्यामुळे आपला 1 डिसेंबरला वर्ल्ड एड डे असतो आणि त्यानंतर हा महिना आम्ही पूर्ण या ठिकाणी ह्या प्रसिद्धीसाठी वापरतो. हो. मी आकाशवाणीचं आभार मानेल की आपण या ठिकाणी आम्हाला या माहिती ठिकाणी लोकांपर्यंत माहिती पोहोचवता पोहोचवण्यासाठी येते. बोलवलं आणि त्याबद्दल. आम्ही सुद्धा वेगवेगळी माध्यमं त्यासाठी वापरतो. म्हणजे कधी नाटिका, कधी नाट्यमालिका किंवा मुलाखती, अशा पद्धतीने आपण या संदर्भातली जनजागृती ही सातत्याने करतो आहोत. हो, निश्चितच. HIV एड्सची सद्यस्थिती काय आहे याविषयी काय सांगाल डॉक्टर? आपल्या भारत देशाचा जर आपण विचार केला तर एकूणच जवळपास 25 लक्ष HIV सह जगणाऱ्या व्यक्ती आपल्या देशामध्ये आहेत. अच्छा. आणि त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या ठिकाणी संख्या मोठ्या प्रमाणात आहे जे उपचार घेत आहेत रुग्ण. हे आपल्या राज्यामध्ये जवळपास 3.9 लाख म्हणजे जवळपास 3,90,000 जवळपास रुग्ण आपल्याकडे रजिस्टर्ड आहेत आणि त्यांना आपण म्हणजे उपचाराखाली आणण्याचा प्रयत्न करतोय. त्यापैकी आज आपल्याकडे जवळपास 2,40,000 रुग्ण उपचाराखाली आहेत. बरं. यासाठी म्हणजे जनजागृती करणं हा एक भाग आणि त्याच्याच बरोबरीने तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला त्या प्रकारची आपली क्लिनिक्स सुद्धा आहेत. तर या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय आहे HIV एड्स विषयीच्या? मुळात प्रामुख्याने जर बघितलं आपण तर ह्या म्हणजे जो एड्स नियंत्रण कार्यक्रम आहे, राष्ट्रीय कार्यक्रम आहे हा, आणि ह्याच्यामध्ये केंद्र शासनामार्फत आणि राज्य शासनामार्फत याला निधी उपलब्ध करून दिला जातो. तर यामध्ये मुख्यत्वे करून नवीन संसर्ग होण्याचं जे प्रमाण आहे ते 80% कमी करणे बरं. हा याचा मुख्य उद्देश आहे. की नवीन संसर्गच झाला नाही तर हे रुग्ण वाढणार नाहीत, हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर ह्या रुग्णांना जे कोणी तुम्ही डायग्नोज कराल रुग्ण, त्यांना उपचाराखाली ठेवून त्यांच्यामध्ये या HIV एड्समुळे होणारे मृत्यू याचं प्रमाण देखील 80% कमी करणं हा एक त्याचा उद्देश आहे. त्यानंतर HIV आणि इतर जे लैंगिक आजार आहेत, सिफिलिस एक आजार आहे, ते लैंगिक आजारांचं देखील प्रमाण त्या ठिकाणी नियंत्रणात ठेवणं हा देखील याचा उद्देश आहे. त्यासाठी लैंगिक आजारावर देखील उपचार आपल्याकडे आपल्या आरोग्य संस्थांच्या माध्यमातून दिले जातात. त्यानंतर महत्त्वाचा या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे तो म्हणजे HIV बाधित किंवा HIV सह जगणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल होणारा भेदभाव आणि कलंक जो आहे एक प्रकारे आपण म्हणतो की तो कमी करणे.
त्यांना बाजूला टाकणं किंवा असा निश्चितपणे. प्रकार नको व्हायला. हे महत्वाची उद्दिष्ट आहेत या कार्यक्रमाची. म्हणजे अर्थातच मुख्यतः याच्याविषयीची योग्य माहिती ही लोकांपर्यंत पोहोचवणं, अज्ञान या विषयातलं दूर करणं हा पहिला भाग आहे. आणि म्हणूनच या संदर्भातले संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळी माध्यमं तुम्ही मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे त्यांचा वापर करून आपण लोकांपर्यंत पोहोचत असता. तर एड्स किंवा HIV ची लक्षणं काय असतात, म्हणजे याची बाधा झाली आहे, संसर्ग झालाय, हे कशावरून? प्रामुख्याने असं आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी एखादा लैंगिक आजार त्या व्यक्तीला असू शकतो. त्यामध्ये सिफिलिस आहे किंवा अगदी साधं लघवीमध्ये जळजळ होणे, ताप येणे किंवा हा सिंड्रोम आहे. याच्यामध्ये मल्टिपल वेगवेगळे आजार होतात. तर ह्या HIV बाधित व्यक्तीला TB होऊ शकतो. प्रतिकार शक्ती मुख्यतः विविध प्रकारचे कॅन्सर, म्हणजे अशा विविध व्याधींची जी लक्षणं असतात ती त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये लैंगिक आजार जे आहेत सिफिलिस सारखे, त्या ठिकाणी जो आपला प्रायव्हेट पार्ट्सवर त्या ठिकाणी जखमा असणे, अल्सर्स होणे, आणि महिलांमध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर पांढरा पदर जाणे वगैरे आपण म्हणतो, अशा प्रकारे सुद्धा ते प्रेझेंट होऊ शकतात. त्यामुळे असे कुठे आपल्याला काही लक्षणं असले किंवा एखाद्या व्यक्तीला जर समजा शंका असेल की आपल्याकडून काही चूक झालेली आहे, तर त्यावेळी त्यांनी तो संशय दूर करण्यासाठी HIV टेस्टिंग करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. हे मी सर्व श्रोत्यांना या ठिकाणी आवाहन करेल की आपल्याला शंका असेल आपण HIV ची चाचणी करून घेतलं पाहिजे. आपली स्वतःची HIV ची स्थिती काय आहे ते आपण जाणून घेतली पाहिजे. आणि याच्यासाठी रक्त तपासणी नक्की. आणि ह्या चाचण्यांची जी सुविधा आहे ते सर्व शासकीय रुग्णालय अगदी PSC पासून, म्हणजे आमचे जे प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत, अगदी आता तर उपकेंद्र स्तरापर्यंत ही HIV ची चाचणी आमचे जे ANM असतात, त्या ठिकाणी स्टाफ असतात, टेक्निशियन्स असतात, त्यांच्या माध्यमातून सर्व शासकीय संस्थांमध्ये ही चाचणी मोफत करून मिळते. मला वाटतं कुठलीही शस्त्रक्रिया करताना सुद्धा त्याच्या आधी बऱ्यापैकी या प्रकारची चाचणी केली जाते ना, इतरही कोणत्या शस्त्रक्रिया? आता शासकीय यंत्रणेमध्ये तर आम्ही असं गृहीत धरतो की त्या ठिकाणी आपण प्रत्येक व्यक्तीवर शस्त्रक्रिया करताना युनिव्हर्सल प्रिकॉशन्स म्हणतात त्याला, की प्रत्येक सर्जननी युनिव्हर्सल प्रिकॉशन घेतल्या पाहिजेत की समोरच्या व्यक्तीला HIV आहे का हे टेस्टिंग करण्याची गरज नाही पडली, इतके प्रिकॉशन्स तुम्ही घ्यायला पाहिजेत. तर हे मी आवाहन करतो की आमच्या शासकीय यंत्रणेला आणि सर्व खाजगी डॉक्टर्सना देखील की आपण टेस्टिंगवर भर न देता आपण कुठलेही रुग्णावर शस्त्रक्रिया करताना किंवा काही प्रोसिजर करताना, प्रसूती असेल समजा, डिलिव्हरी असेल, तर त्या ठिकाणी प्रिकॉशन्स सर्वांनी घेतल्या पाहिजे, डॉक्टरांनी, तिथल्या पॅरामेडिक्सनी. म्हणजे सिरिंजचा वापर असेल किंवा रुग्णाच्या बाबतीत शक्य ती सगळी काळजी घेतली पाहिजे. बरोबर. HIV सह जगणाऱ्या व्यक्तींना कोणत्या उपचार सुविधा उपलब्ध आहेत? आपल्याकडे मी मगाशी बोलल्याप्रमाणे शासकीय सर्व ज्या आरोग्य संस्था आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत, त्यामध्ये आपल्याकडे टेस्टिंग आणि काउन्सिलिंग, समुपदेशन, म्हणजे नुसती चाचणी आपण करत नाही, तर आपल्याकडे इंटिग्रेटेड काउन्सिलिंग टेस्टिंग सेंटर आहेत. तर ते आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये, उपजिल्हा रुग्णालयामध्ये, जिल्हा रुग्णालयामध्ये, मेडिकल कॉलेजेसमध्ये, अगदी आता मुंबईमधले कॉर्पोरेशनचे जे मेडिकल कॉलेज आहे तिथे पण हे सेंटर आहे. आणि FICTC म्हणजे फॅसिलिटी बेस्ड ICTC, किंवा आता आम्ही PPP बेसवर पण काही प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला पण दिलेलं आहे. तर ह्या टेस्टिंग तिथे केल्या जातात. मोबाईल ICTC पण आहेत आपल्याकडे. मोबाईल व्हॅनमध्ये काही NGOच्या माध्यमातून त्या ठिकाणी टेस्टिंग आणि समुपदेशन केलं जातं. यामध्ये अगोदर एखादा व्यक्ती आपल्याकडे आला की ज्याला काही संशय आणि त्याला टेस्टिंग करायचं आहे, तर त्याला टेस्टिंगच्या अगोदर काउन्सिलिंग केलं जातं, त्याची टेस्ट केली जाते, आणि टेस्ट जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचं पोस्ट टेस्ट काउन्सिलिंग देखील केलं जातं. कारण तो घाबरतो, मग अशी त्याची मनस्थिती जी आहे ती त्या दृष्टीने त्याला मग समुपदेशन केलं जातं की बाबा याला उपचार आहेत आणि घाबरून जाण्याची गरज नाही, अशा पद्धतीने. श्रोते हो, एक व्यावसायिक विश्रांती घेऊया आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण डॉक्टर विजय कंदेवाड यांच्याशी हा संवाद असाच सुरू ठेवणार आहोत. आपणही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 022 45 15 41 29, 022 45 15 41 30. या क्रमांकावर फोन करून आपणही या विषयासंदर्भातले आपले प्रश्न, शंका जरूर विचारा. तुम्हा सर्वांसाठी काही एन्व्हलप्स आहेत. तुम्ही सर्व इकडे या आणि हे एन्व्हलप्स घेऊन जा. माझ्यात सुई किंवा इंजेक्शनचा आपसात वापर केल्याने HIV प्रसार होतो असं लिहिलंय. आणि यात असं लिहिलंय की असुरक्षित लैंगिक संबंधामुळे HIV होऊ शकतो. एकापेक्षा जास्त पार्टनर्स म्हणजे HIV जास्त धोका. आपल्याला आपल्या आयुष्यातील चांगले वाईट सर्व काही माहित असते, पण तरीही आपण काही गोष्टींना इग्नोर करत असतो.
म्हणून मी विचार केला की जाता जाता तुम्हाला काही गोष्टींची आठवण करून द्यावी, म्हणजे तुम्ही आयुष्यात कधी इग्नोर नाही, लक्षात ठेवाल. HIV एड्स संबंधित अधिक माहितीसाठी जवळच्या सरकारी रुग्णालयातील ICTC मध्ये संपर्क करा किंवा राष्ट्रीय टोल फ्री एड्स हेल्पलाईन 1097 वर कॉल करा. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित. श्रोते हो, HIV ची सद्यस्थिती हा आहे आजचा आपला विषय आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ म्हणून आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर विजय कंदेवाड, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे अतिरिक्त प्रकल्प संचालक आणि आरोग्य सेवा पुणे इथे संचालक म्हणून सर कार्यरत आहेत. मी सचिन पुरी अकोला इथून बोलतो. बरं, आपण ब्लड टेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये HIV आहे असं कळतं काय? आपण जे ब्लड टेस्ट करतो त्यामध्ये आपल्याला ती टेस्ट मुळात आपल्याकडे मोफत ही सुविधा आहे सर्व आपल्या शासकीय दवाखान्यांमध्ये आणि ती टेस्ट केल्यानंतर आपल्याला HIV संसर्ग आहे की नाही हे आपल्याला कळतं. ओके, थँक्यू सर, धन्यवाद. ओके, म्हणजे रक्त तपासणी ती सुद्धा HIV साठीची करून घेणं हे आवश्यक आहे. अगदी अगदी म्हणजे आपली नेहमीची जी रक्त चाचणी आहे ती नाही, तर आपण HIV साठी HIV करायची साठीची असं चाचणी सांगितल्यानंतर सिंपल टेस्ट आहे ती आणि त्यानंतर समुपदेशन हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे एखाद्या प्रयोगशाळेत जाऊन नुसती टेस्ट केली, रिपोर्ट दिला तेवढं महत्वाचं नाही ह्या आजारामध्ये. त्याचं काउन्सिलिंग सुद्धा आपण करतो त्या ठिकाणी. त्याला पूर्ण त्या आजाराची माहिती दिली जाते, त्यांनी काय प्रिकॉशन घ्यायचे, आहार विहार कसा असला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी समुपदेशन केल्याने त्याला निश्चितपणे फायदा होतो. बरोबर. जसं मगाशी म्हटलं की आधी पहिला तो धक्का वाटायचा की असं निश्चित मॅडम. HIV ची बाधा झाली आहे म्हटल्यानंतर. अजूनही मॅडम म्हणजे आता जे पेशंट आमच्याकडे येतात ना ते शॉकमध्ये असतात. ते एखाद्याचा रिपोर्ट जेव्हा आपण त्याला पॉझिटिव्ह आमचा काउन्सिलर सांगतो हा. तर ते त्यावेळी एकदम म्हणजे शॉक बसमध्ये बसलेला असतो त्यांना. हॅलो, हा, नमस्कार, रोहित कुंभार बोलतो साताऱ्यावरून. बोला. तर समलिंगी संबंधामुळे एड्स होतो का हे विचारायचं होतं. बरं, हो, समलिंगी कुंभारजी, आपला प्रश्न खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्याने एड्स होऊ शकतो, HIV संसर्ग होऊ शकतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे समलिंगी संबंध असतील तरी देखील त्यामध्ये तेवढेच चान्सेस आहेत की त्यामध्ये आपल्याला हा संसर्ग होऊ शकतो. आपण HIV एड्स विषयासंदर्भातले आपल्या शंका ह्या आम्हाला अवश्य विचारा. डॉक्टर विजय कंदेवाड आपल्यासोबत आहेत. जर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे समुपदेशन हा फार महत्त्वाचा भाग असतो उपचारांमध्ये, पण एकदा ते समुपदेशन केल्यानंतर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो, अशी काही उदाहरणं आम्हाला सांगाल का? हो, आता मी ह्यामध्ये मॅडम आता मी जसं नागपूरचं उदाहरण दिलं आपल्याला की म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा 90 वर्षापर्यंत चांगल्या पद्धतीने जगू शकतो. आणि यात मला एक अजून सांगायचं की आपल्याला जे ART केंद्र आहेत आपले उपचार केंद्र, तिथे पण आमचा काउन्सिलर असतो. त्यांचा प्रयत्न हाच असतो की एखादा व्यक्ती HIV बाधित व्यक्ती उपचाराखाली आला की त्याला तिथे त्या उपचारावर ठेवणे, मेंटेन करणे. बरोबर. त्या दृष्टीने त्याचं समुपदेशन महत्वाचं आहे. कारण ते उपचार सातत्याने जर अर्धवट त्यांनी न सोडणे हे देखील महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा समुपदेशन आवश्यक आहे. हॅलो, हॅलो, मी आपला रेग्युलर श्रोता लीलाधर चोपडे कारंजा घाडगेवरनं बोलतोय. प्रश्न विचारा. डॉक्टर साहेबांना माझा प्रश्न असा आहे की डॉक्टर साहेब, काही जे धूम्रपान करणारे जी लोक असतात, उदाहरणार्थ गांजा, चिली ओढणारे, हे काही लोक एकामेकाच्या तोंडातून दुसऱ्याला देतात, तर त्याही लोकांचं असं काही होऊ शकतं का? यांनाही काही HIV ची बाधा होऊ शकते का? हा माझा प्रश्न. आता हा प्रश्न म्हणजे थोडासा मार्मिक आहे. व्यसनाधीनता आणि आता ह्याच्यामध्ये मेनली मी तुम्हाला मगाशी सांगितलं की या ठिकाणी ज्या निर्जंतुक न केलेल्या सुयांचा वापर किंवा इंजेक्शन सुया शेअर करणे, जे इंजेक्टिंग ड्रग युजर्स वगैरे असतात, या बाबतीत आपले त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन्स आहेत की त्या माध्यमातून HIVचा संसर्ग होतो. म्हणजे मादक पदार्थांचं सेवन इंजेक्शनच्या सुया शेअर करणे, सिरिंजेस शेअर करणे, निडल शेअर करणे, हे होतं मॅडम. ही कॉमन प्रॅक्टिस आहे. जे ड्रग युजर्स असतात ते मोठ्या शहरांमध्ये त्याचं काही प्रमाणात ते केसेस आढळून येतात, तर तिथे हे आढळून येतं. हॅलो, हॅलो, मी आपल्याशी विश्वनाथ मिस्त्री बोलत आहे, निंबोरा तालुका, अंबाणे, जिल्हा जळगाव. बरं, बोला. एड्सला हे 4 कारणं सांगितली गेलेली आहेत, पण याच्या व्यतिरिक्त अजून काही कारणं आहेत का? आणि दुसरी गोष्ट, आता समजा एखादा एड्स झालेला व्यक्ती धूम्रपान करणारा आहे आणि त्याची जर थुंकी दुसरी तोंडावर उडाली समजा, तर त्याच्या मार्फत एड्स होऊ शकतो का? HIV संक्रमण होण्याचे मुख्य 4 प्रमुख जे मार्ग आहेत ते मी सांगितलेले आहेत आपल्याला सुरुवातीलाच. त्यामध्ये असुरक्षित शारीरिक संबंध ठेवणे, दुसरं
HIV संक्रमित रक्त चढवल्याने, HIV संक्रमित सुईचा वापर केल्याने आणि HIV संक्रमित मातेकडून तिच्या होणाऱ्या बाळाला. पण यामध्ये मी ॲडिशनली यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगेल की असं थुंकीतून जे ते म्हणतायत त्यांनी काही रेस्पिरेटरी इलनेस म्हणजे जे फुफ्फुसाचे आजार, जसं TB सारखे आजार, एखादा थुंकी किंवा खोकला त्याचे ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणतो आपण, त्या माध्यमातून इतर आजार त्या ठिकाणी TB सारखे किंवा फुफ्फुसाचे आजार पसरू शकतात. HIV चा प्रसार रोखण्यासाठी कोणत्या यंत्रणा कार्यरत आहेत आपल्याकडे? या ठिकाणी आता आमच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधीनस्थ आमचे जवळपास 521 हॉस्पिटल्स आहेत. त्या सर्व रुग्णालये, त्यानंतर आमचे 2000 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. अच्छा. आणि आपले जवळपास 10,500 उपकेंद्र आहेत. म्हणजे प्रत्येक विलेज लेवलपासून आमची यंत्रणा आहे, ज्या ठिकाणी उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सुद्धा ह्याची चाचणी केली जाते. रुग्णालयांमध्ये जर बघितलं आपण, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, मेडिकल कॉलेज, या ठिकाणी ICTC म्हणतो आपण त्याला, इंटिग्रेटेड काउन्सिलिंग अँड टेस्टिंग सेंटर, या माध्यमातून त्यांची चाचणी होते, समुपदेशन होतं. ART केंद्र आपले 91 आहेत. त्यामध्ये आणि लिंक ART केंद्र जवळपास 250 आहेत. तर ह्या ठिकाणी त्या ठिकाणी उपचाराची सोय आहे. त्यानंतर लैंगिक आजारांचं समुपदेशन आणि त्या ठिकाणी उपचार, ते ह्या बाबींसाठी, टेस्टिंगसाठी ते सुद्धा आपल्याकडे 53 अशी उपचार केंद्र आहेत. ती जे मोठ्या रुग्णालयांमध्ये आहेत. हॅलो. हा, बोला. सर्वप्रथम माझा तुम्ही दोघांना स्वप्नम नमस्कार. नमस्कार. आणि माझा पहिला प्रश्न आहे, हा जो रोग आहे एकदम महाभयंकर, याचा कधी इलाज येणार नाही का? अच्छा. आणि दुसरा आहे, अगर बेचा बचाव करायचा असला तर हा रोग ना होता यासाठी काय उपाय करावा लागेल? हे मला 2 प्रश्नाचे उत्तर द्या तुम्ही मला. आम्ही हा कार्यक्रम आमच्या अकोला प्रिय आकाश आणि अकोला केंद्रावरून ऐकत असतो. बरं, धन्यवाद आपल्याला. आता हे दोन्ही प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. सर्व श्रोत्यांसाठी मी इथे सांगू शकतो पुन्हा एकदा की आपल्याला, मी मगाशी पण बोललो की आपल्या शासनाने ही काळजी घेतलेली आहे. ज्या व्यक्तीला HIV संक्रमण झालं असेल, एड्स आजार झाला असेल, त्यांना हा उपचाराची सोय आपल्याकडे ऑलरेडी केलेली आहे त्यामध्ये. आणि हे औषधोपचार आपल्या सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. बरोबर. त्याचबरोबर आपल्याला हे होऊच नाही म्हणून प्रिकॉशन घेणं फार महत्त्वाचं आहे. सर्व आता महिला भगिनी इथे आहेत आणि यूथ काही जे ऐकत असतील, तरुण मंडळी, त्यांना मी इथे आवाहन करतो. ह्या आपल्या HIV एड्स आमचा 1 डिसेंबरला साजरा केला आम्ही, आणि आता महिनाभर ह्या ॲक्टिव्हिटीज आम्ही प्रचार प्रसार ह्या कार्यक्रमाचा आम्ही करत असतो. तर त्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण असुरक्षित लैंगिक संबंध टाळले पाहिजेत. रक्त संक्रमण तुम्हाला आवश्यकता असेल तेव्हा तुम्ही ज्या ठिकाणी रजिस्टर्ड ब्लड बँका आहेत, शासन मान्य रक्तपेढ्या ज्या म्हणतो आपण, तिथून आपण ती व्यवस्था करून घेतली पाहिजे. निर्जंतुक सुईचा वापर नेहमी केला पाहिजे आणि प्रत्येक गर्भवती मातेची HIV चाचणी या ठिकाणी केली पाहिजे, की जेणेकरून तिला वेळेत उपचार चालू केल्याने तिच्या होणाऱ्या बाळाला त्या ठिकाणी HIVचा संसर्ग होऊ शकणार नाही. याच्या संदर्भातले कायदे काही अस्तित्वात आहेत का? निश्चितपणे मॅडम, याच्यामध्ये आपल्याकडे एड्स त्या ठिकाणी जो आपण मी म्हणालो मगाशी की कलंक आणि भेदभाव टाळण्यासाठी या ठिकाणी आपल्याकडे 2017 मध्ये कायदा आपण त्या ठिकाणी पारित केलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे केली जाते आपल्या महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्थेमार्फत. आणि त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मॅडम त्यात पेनल्टी क्लॉजेस पण आहेत. आणि त्यात जर एखाद्या व्यक्तीबद्दल कलंक किंवा भेदभाव असं जर कुठे रिपोर्ट झाला आमच्याकडे किंवा कुठल्याही यंत्रणेमार्फत, NGOs पण आहेत आपल्याकडे त्यांच्या माध्यमातून, तर त्याकरिता साधारणतः 3 महिने मॅडम त्यामध्ये कारावास, 3 महिने ते 2 वर्षापर्यंत, आणि त्या ठिकाणी 1 लाख रुपयापर्यंत दंड आहे. आणि HIV बाधित किंवा HIV सह जगणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला त्यांना भेदभावाशिवाय नोकरी, शिक्षण, मालमत्तेची तरतूद यासारख्या मूलभूत गोष्टींसाठी त्यांना संरक्षण या कायद्याद्वारे देण्यात आलेलं आहे. बरं. आणि याच्यासाठी हेल्पलाईन सुद्धा आहे ना, मला वाटतं HIV एड्स विषयी माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर. सर्व तरुण मंडळी जे कोणी हे कार्यक्रम ऐकतायत, महिला मंडळी जे ऐकतायत, त्यांच्यासाठी मी या ठिकाणी आवर्जून याचा उल्लेख करेल की 1097 हा एक टोल फ्री क्रमांक आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, 1097 या क्रमांकावर आपण या आजाराबद्दल अधिकची माहिती जाणून घेऊ शकता.
आणि आपला त्या ठिकाणी याच्यामध्ये गोपनीयता ठेवली जाते. अच्छा. हां. हां, यामध्ये आपला नंबर कुठेही त्या ठिकाणी प्रसिद्ध केला जात नाही किंवा कुठे रेकॉर्डवरही नसतो तो. हां. हे एक महत्त्वाचं आहे. तो 1097 हा क्रमांक सर्वांनी लक्षात ठेवावा. आणि त्या क्रमांकावर फोन करून आपण आपल्या शंका विचारू शकतो. हो, पूर्ण माहिती दिली जाते. हां. त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये कुठे हे केंद्र उपचारासाठी उपलब्ध आहे त्याबाबत माहिती दिली जाते. हं, हं. आणि आहार विहार हा सुद्धा फार महत्वाचा आहे HIV वर नियंत्रण आणण्यासाठी. हो, एकदा हा संसर्ग झाला आणि एड्स झाला समजा एखाद्या व्यक्तीला, तर त्यांनी उत्तम आहार घेतला पाहिजे. त्याला झोप आवश्यक तेवढी त्याला मिळाली पाहिजे चांगली, 7 ते 8 तास आपण म्हणतो. हां. व्यायाम त्यांनी नियमित केला, औषधोपचार नियमित घेतला, हं. तर निश्चितपणे त्याचं नियंत्रणात ठेवू शकतो. आयुष्यमान वाढू शकतं. हां. म्हणजे आजार नियंत्रणात ठेवून आयुर्मान वाढवण्यासाठी नक्कीच, मॅडम. मदत होऊ शकते. हो. तर डॉक्टर विजय कंदेवाड आपल्याला ही सगळी माहिती HIV आणि एड्सच्या संदर्भात देत आहेत. आता अगदी शेवटची काही मिनिटं आहेत, त्याच्यामध्ये जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय सांगाल तुम्ही? यामध्ये मॅडम मी एक सांगू इच्छितो की जे मी म्हणलं ना, आमचं तरुण मंडळींवर आता फोकस आहे बरोबर. हां. आणि त्या माध्यमातून आम्ही रेड रिबन क्लब स्थापन केलेले आहेत. हं, हं. राज्यामध्ये जवळपास 950 आमचे रेड रिबन क्लब्स आहेत, जे कॉलेजेसमध्ये NSS, NCC जे युथ ग्रुप्स असतात तिथे आमची डिस्ट्रिक्ट लेवलचे अधिकारी जाऊन, हां. आमचे सिव्हिल सर्जन याचे नोडल अधिकारी आहेत, हं. त्या ठिकाणी प्रोग्राम ऑफिसर आहेत, हं. ते त्या ठिकाणी जाऊन आपल्याला याच्याबद्दल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत असतात. अरे वा. आणि हे फार महत्त्वाचं आहे, तरुण पिढीपर्यंत हा संदेश पोहोचवला तर नक्कीच निश्चितच मॅडम, आपल्याला या आजाराविरुद्धचा जो लढा आहे तो जिंकता येऊ शकेल. डॉक्टर विजय कंदेवाड, आपण इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात. मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद श्रोते हो. श्रोतेहो, या कार्यक्रमाचे प्रायोजक होते महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, महाराष्ट्र शासन. तुम्हा सर्वांसाठी काही एन्व्हलप्स आहेत. तुम्ही सर्व इकडे या आणि हे एन्व्हलप्स घेऊन जा. माझ्यात सुई किंवा इंजेक्शनचा आपसात वापर केल्याने HIV चा प्रसार होतो असं लिहिलंय. आणि यात असं लिहिलंय की असुरक्षित लैंगिक संबंधामुळे HIV होऊ शकतो. एकापेक्षा जास्त पार्टनर्स म्हणजे HIV चा जास्त धोका. आपल्याला आपल्या आयुष्यातील चांगले वाईट सर्व काही माहित असते, पण तरीही आपण काही गोष्टींना इग्नोर करत असतो. म्हणून मी विचार केला की जाता जाता तुम्हाला काही गोष्टींची आठवण करून द्यावी, म्हणजे तुम्ही आयुष्यात कधी इग्नोर नाही, लक्षात ठेवाल. HIV एड्स संबंधित अधिक माहितीसाठी जवळच्या सरकारी रुग्णालयातील ICTC मध्ये संपर्क करा किंवा राष्ट्रीय टोल फ्री एड्स हेल्पलाईन 1097 वर कॉल करा. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.